तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या गावी चाललेलो आहे. तर मोठा प्रोग्राम असतो रुंबाट करून. होळीचा सण असतो, रंगपंचमीचा. खूप धमाल असते, खूप वेगवेगळ्या प्रतिमा हे मुखवटे घालून लोक डान्स करतात. तसंच आम्ही कुलदेवतीच्या दर्शनाला पण जाणार आहे. आमच्या मासळी बाजारसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला, आमच्या गावचा वेंगुर्ल्याचा. तर तसेच गोव्यातील चोपडेंचा पण दाखवणार आहे. ट्रेन आलेली आहे, आम्ही जनशताब्दी केलेली आहे. खूप लवकर पोचते गाडी, ट्रेन आलेली आहे. आणि आता आम्ही आमच्या सीटवर बसणार आहे. दादा आणि मीच चाललो आहे. आज ट्रेनने प्रवास करतो आहे. गोव्याला जाऊन आम्ही बाईक घेणार आहे आणि तिकडनं आम्ही आमच्या गावी जाणार आहे. गोव्यात देवदर्शन करू. मी पहिल्यांदाच माझ्या कुलदेवतेला जाऊन भेट देणार आहे. तर केळबाई देवी बघू शकतात. ट्रेनचा प्रवास चालू झालेला आहे. निसर्गरम्य कोकणातून ही ट्रेन दऱ्या माथ्यावरून ही ट्रेन क्रॉस करत करत गोव्याला पोचणार आहे. तर आता आम्ही गोव्यातील थिविम स्टेशनला पोचलेलो आहे. बघू शकतात किती सुंदर स्टेशन आहे. थिविमला आता आम्ही पोचलेलो आहे. तर इकडनं बाईक घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. चोपडेमला निघालो आहे, जे की माझ्या दादाचं देवस्थान आहे. तिथे काही कारणास्तव आम्ही मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ नाही टाकत आहे, कारण रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर ही आहे चोपडेमची खाडी आहे. बघू शकतात किती मस्त आहे. आणि आम्ही बाईक रेंटवर घेतलेली आहे. आता बाईक दादा चालवतो आणि मी डबल साईड बसलेलो आहे. आता थोड्याच वेळात हे चोपडेमला पोचू. तिथपर्यंत तुम्ही चोपडेमची ही खाडी बघू शकतात. आणि आता आम्ही संध्याकाळची वेळ झाली, थोडा रेस्ट करून आणि मासळी बाजारला आलेलो. चोपडेमच्या आमच्या हॉटेलच्या बाजूलाच आहे. आम्ही हॉटेल हायर केलेलं इथे आजच्या दिवसापुरतं. तर आम्हाला उद्या सकाळी देवदर्शन करून लगेच आमच्या गावी जायचं होतं, आरवलीला. तर बघू शकतात किती मासे, फ्रेश मासे आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे हलवा आहे, पॉपलेट आहे, लेपा आहे, कोलंबी आहे, चणक मासा आहे, सुरमई आहे, बांगडे आहे, कोलंबी आहे, मोदका आहेत. वेगवेगळी नावं आहेत. मी असा तर नॉनव्हेज लवर नाही आहे आणि मला थोडी नावं माहिती नाहीत, पण हे मासे आहेत एकदम फ्रेश, आत्ताच आलेले आहेत. मग ह्याच्यानंतर आम्ही आज आलेलो आहे वेंगुर्ल्याला. आलो आम्ही, आमच्या गावी आलेलो आहे वेंगुर्ल्याला, आरवलीला. हा केबल टाय बीच आहे आणि इथे तुम्हाला कायकिंग्स म्हणजे बोटीने तुम्हाला नौका विहार करता येते. वेंगुर्ला बंदरच्याच जवळ आहे. इथेही बोटी आज आलेल्या आहेत. दुसरा दिवस आहे आमचा गावचा. आज आमचा मच्छी खायचा दिवस आहे म्हणून आम्ही वेंगुर्ला बंदरवर राहिलो आहे. बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथेही आहे. कोकण म्हटलं तर मासे आल्याच आणि कोकण सिंधुदुर्ग म्हटलं तर मासे आलेच आहेत. ते ओळखीचे आहेत ताई माझ्या. बघू शकतात खूप सुंदर असे आणि फ्रेश मासे आलेले आहेत. दादा मासे आहेत. त्याला मी बोललो मला तर असं मी नॉनव्हेज लवर नाही आहे एवढा, तर तुला जे काही पाहिजे ते तू घे आणि मी थोडा मार्केटचा व्हिडिओ काढतो. असं करून मी मार्केटचा व्हिडिओ काढला आहे. जरा मला बरं वाटतं कुठेही गेलो तर व्हिडिओ काढायला. मोठे मासे बघू शकतात. टोल मासा आहे हा, खूप मोठा आहे. आणि चणक मासासारखाच दुसरा मासा आहे. ही ताई माझ्या ओळखीची आहे. तर लास्ट आम्हाला हिच्याकडनं 4.5 किलोची सुरमई घेतलेली, 3.5 किलोची आणि 2.5 किलोची सुरमई घेतलेली. बघू शकता सुरमई खूप मोठी आहे. मी माझा फोटोही काढलेला सुरमईसोबत आणि टोळ माशासोबत. ताईनेच काढलेला, मी कॅमेरा तिच्या हातात दिलेला. खूप
मस्त आहे हा मासा. मला मच्छीमध्ये काही इंटरेस्ट नाही, खाणार ते लोक आहेत, मी नाही खात. बघा कसे मासे ठेवलेले आहेत, फ्रेश मासे आहेत. बोटी 5:30ला येतात आणि लगेच हे विक्रीला निघतात. माझं काम असतं प्रत्येक वेळी. आता मी हा हातात घेऊन दाखवतो आहे तुम्हाला व्हिडिओ. त्याच्यानंतर मी माझं हेल्मेट गाडीच्या यांच्याकडे ठेवलं आणि थोडा वेळ जरा व्हिडिओ काढत फिरत होतो. काही ओळखीच्या असल्या कारणाने. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि जर कधी वेंगुर्ला बंदरात नक्कीच या ताईकडनं मासे घ्या. संध्याकाळ वाढत चालली, आम्हाला मासे घेऊन आमच्या घरी जायचं आहे, म्हणजेच आमच्या मामाकडे जायचं आहे. तर मामी आम्हाला मासे बनवून देणार होती. आणि आज आमचा रात्रीचा प्रोग्रामही आहे. शोभायात्रा निघणार आहे. ती शोभायात्रा दारुस्ता देवस्थानापर्यंत जाणार आहे. तिथे असं वधू आणि वर असा म्हणजे एक गमतीशीर असं लग्न होतं, तेही मी दाखवणार आहे. आणि सध्या तरी मी मच्छी मार्केटमध्येच आहे. दादा पण बोलतो आहे लवकर कर, आपलं काम झालं की आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं आहे. मच्छी बनवून ती जेवून मग नंतर आपल्याला 10-10:30ला ती शोभायात्रा चालू होते आमच्या गावच्या नाक्यावरून ते दारुस्ता मंदिरापर्यंत. आता हे बघू शकतात, हे आमच्या गावी निशाण घेऊन जातात. निशाण हे निशाण मंदिरापर्यंत घेऊन जातात. तर ते निशाण आणि लाईटिंग वगैरे चालू झालेली आहे. बैलगाडी सजवली आहे. बैलगाडीचा जो सारथी आहे तो माझा मावशीचा मुलगा आहे. त्याचं नाव गणेशदादा आहे. मी गणेशदादा बोलतो. आणि बघू शकता तुम्ही धम्माल असं डान्स वगैरे चालू आहे. वेगवेगळे मुखवटे घालून बघा कसे डान्स करतात गावातली लोक. धमाल असते, ही वेगळीच मजा असते. आणि मी जवळपास लहानपणी आलेलो, खूप वर्षापूर्वी, तब्बल मी 32 ते 33 वर्षानंतर गावी आलेलो आहे. धमाल कार्यक्रम असतो हा बघण्यासारखा. बघू शकता तुम्ही जबरदस्त बैलगाडी सजवलेली आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण असा पेहराव घालून मुलांना ठेवलेला आहे. तसेच समोर वेगवेगळ्या राक्षसी रूपी पेहरावे घालून पण गावातली मुलं डान्स करत आहेत. ही शोभायात्रा जवळपास 1.5 किलोमीटर चालणार आहे. ती दारुस्ता देवस्थानापर्यंत तिकडनं आम्ही वेतोबा मंदिरात जाणार आहे. तिथे वरात काढली जाणार. तिथे नवऱ्याला घेऊन येणार. मुली बघायचा कार्यक्रमही होतो. माझा दादा खूप खुश आहे आम्हाला बघून. त्याला सरप्राईज आहे. आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं की आम्ही गावी येणार आहे. अचानक आमचं आगमन झालं. बघून खूप खुश आहे. म्हणजे माझी फॅमिली पण आहे तिथे, वहिनी वगैरे, माझ्या पुतणी आहेत, सगळे आलेले. आमचे गाव असल्या कारणाने आमचे नातेवाईक सगळेच आजूबाजूला राहतात. तर बघू शकता ते मुखवटे घालून, या राक्षसी मुखवटे घालून जबरदस्त डान्स करत आहे. धमाल आहे, फुल धमाल चालू आहे. खूप आनंद वाटतो हे सगळं बघून. गावात येऊन गावातलं हे जे सण सगळे साजरे करण्याचे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते बघून आणि गावकऱ्यांचा उत्साह बघून खूपच बरं वाटतं. प्रत्येक गावात जातो, प्रत्येक गावाचं वेगवेगळं जी संस्कृती आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टेटसच्या माध्यमातून दाखवतो. काही दिवसापूर्वी मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्यात मी नवीन गाड्यांचे व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर कोणत्याही गावी जातो या कुठेही टूरसाठी जातो तर तिकडचेही व्हिडिओ मी टाकतो आहे सध्या तरी. तर तुम्ही मोठ्या संख्येने त्याला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा. त्याच्यात काय अजून इम्प्रूव्हायझेशन करायचं तेही सांगा. हा व्हिडिओ बघा कसा. आता मी गाडी बाईक असल्याकारणाने तो पुढे थांबवली, परत जाऊन गाडी, आणि मागे चालत येतो आहे. हे निशाण आहे.
जसं रत्नागिरी जिल्ह्यात पालखी आणतात तसं आमच्या गावी हे निशाण आणतात प्रत्येकाच्या घराघरात बघू शकतात. आणि आमच्याकडे संकासूर येतात, जबरदस्त मजा असते. आणि उद्या रंगपंचमी हा सण साजरा बघा शकतात. गावातली मुली बायका सुद्धा या शोभायात्रेत नाचतात. हा जवळपास शोभायात्रा आता 2 तास चालेल. त्यानंतर लग्न होतं, ते तर खूप इंटरेस्टिंग लग्न असतं. म्हणजे तुम्ही जर बघाल त्या लग्नात हसून तुमचं पोट दुखेल. जबरदस्त त्याची कहाणी पण एक वेगळी आहे. आज जो नवरा ठेवला आहे त्याची इंटरेस्टिंग एक कहाणी आहे, ती पण मी तुम्हाला सांगेन थोडक्यात. मजा आहे, धमाल आहे. पण धमाल एकदम मजा येते. बघा कसे नाचतात. DJ आहे पुढे. आताच्या काही जे 2 तासाचे जी संस्कृती होती ती आता बदलून DJ वर आली. गुणवन गाणे आमच्या इथे जास्ती गाणी गोव्याचीच गाणी वाजतात. तर गोव्याची गाणी जाऊन गोवा म्हणजे आम्ही गोव्याच्याच बाजूला असू, मूळचे गोवेकरच आहोत आम्ही. तर त्यामुळे ती संस्कृती आमच्यात भरून आलेली आहे. आणि बघा कसा आमचा दादा मध्ये त्याला त्या लाईटीचा त्रास झाला, नंतर थोड्या वेळाने गॉगलही घाली. तो थोडा नाचतोय, मला नचून दाखवतोय. जबरदस्त उत्साह असतो. धमाल अशी या उत्साहात चालू असते. उद्या जसे आम्हाला सकाळी रस्त्यावर बाहेर पडून तर प्रत्येक नाक्यावर म्हणजे विदिन 5-5 मिनिटावर घरातली प्रत्येक मुलं नाक्यावर उभी राहून आमच्याकडनं पैसे घेणं सकाळी. तर आम्हाला जवळपास 20-20 रुपयाचे बंडल, कुठे कुठे 100-200 रुपये असे करून 1000 रुपये तुम्ही तयार ठेवावे लागणार. कारण जिथे जाऊन तिथे आम्हाला थांबून आमच्याकडनं रंगपंचमीची वसुली केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्ती आवर्जून या गोष्टीची वाट बघतो. पैशाला महत्त्व नसतं, पण जो उत्साह साजरा करण्याचा जे त्यांच्यात उत्साह असतो तो बघून खूप बरं वाटतं. पण आम्ही सारखे इकडनं खालीवर करत होतो, पैसे देत होतो. बघू शकतात परत एकदा निशाण खूप पुढे आहे टेम्पोच्या. थोड्या वेळाने दारुस्ता देवस्थान येईल, मग तिकडे गारणं घातलं जाईल. देवाच्या काही गोष्टी आहेत त्या मी व्हिडिओ शूट करू नाही शकत, कारण आमच्या गावी अशा काही रीतिरिवाज आहेत, परंपरा आहेत, गाराणी आहेत, त्याची मी रेकॉर्डिंग करू नाही शकत. मी करत नाही. कोणत्याही देवस्थानाची असो ती गुजरातला गेलो, राजस्थानला गेलो, तर काही जिथे मला रिस्ट्रिक्शन्स आहेत तिथे मी ती कामं करू नाही शकत, तर तिथे मी ते करत नाही. बाबन दादा आमचा सकाळी नाचत आहे, धमाल एकदम मजेत. आमची फॅमिलीच मेंबर आहेत सगळे, म्हणजे हा परिवारच आमची फॅमिली आहे. गाव म्हणजे कोणता ना कोणता नातं आमचा आहे. चुलता आहे, हे आहे, मामा आहे, चुलत मामा आहे, चुलत काका आहे, चुलती आहे, आत्या आहे, असे करून एक दुसऱ्याला कनेक्टेड आहेत आम्ही. गोडकर, चोपडेकर, मयेकर, नाबर, नाईक, एक दुसऱ्यांना असे कनेक्टेडच आहेत आम्ही. आम्हाला डान्स चालू आहे थोडाच वेळ, आणि त्या मंदिराच्या दिशेने पोचणार आहे. बघा कशी नवऱ्याची वरात काढली जाते. मुली बघायचा कार्यक्रम बघा, कशा मुलीही आलेल्या आहेत, जबरदस्त डान्स करतात, पण धमाल आहे.
पुढे खाल्ली आहे. मला व्हिडिओ थोडा कंटाळवाणा आहे असं वाटेल, पण खूप मजेशीर आहे बघितलं तर. धमाल आहे, बारकाईने बघा, फुल धमाल आहे. आणि खूप कमी उत्सव असे गावात साजरे होतात. मी तरी बघितल्यापैकी रेअर उत्सव होता हा, जो मी बघितला पूर्ण गोव्यात आणि आमच्या गावात. म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्गच्या बाउंड्रीला हा उत्सव खूप मोठ्या याने साजरा केला जातो. रात्रीचे 11:30 वाजले आहेत तरी मोठ्या संख्येने गावकरी बाहेर पडलेले दिसतात. चालू आपण थोडा लोकांचा आनंद धमाल मजा आहे. करत होतो, मजा आली खूप. मला पण डान्स करता करता लोकांमध्ये मिळून मिळते. जिथेही मी जातो त्यांच्या उत्साहात मी सांगत होतो, त्या उत्साहाचा आनंद घेतो. आम्हाला मजा येते. मध्ये मोठा व्हिडिओ वाटेल तुम्हाला, पण धमाल आहे. मंदिराच्या जवळ पोचतोय आता आम्ही.
आमचा भाऊ आपण नाचेल थोड्या वेळाने. त्यालाही आता गावातली मुलं खेचतील कारण तो खूप वेळ साईडला उभा आहे. त्याला आता घेऊन येतील मध्ये. गाड्या हळून मिळून प्रत्येकाला नाचवतात खेचून. बरं वाटतंय. जमानी उत्सव साजरे केलेले. म्हातारे कसे नाचतात. फुल ब्रेक डान्स. आणि आता माझ्या भावाला पण खेचलेलं आहे. कॅप्टन त्याला मी बोलतो. काकूल्याला खेचलेलं आहे. त्याला नाचायला लावत आहे. आता नाचणार आहे. नाचायला लावतायत. खेचून जबरदस्ती करतायत. शांत स्वभावचा आहे तो. त्याला आता खेचलेला आहे तर त्याला नाचावंच लागेल. पळवाट काढत होता. मुश्किल होतं त्याचं निर्णय बाहेर. त्याला लावलेलं आहे. मदत आहे. आता येईल थोड्या वेळाचा येईल. कोणाकोणाला उचललाय. कडेवर घेऊन उचलतायत. कांद्यावर नाचायला लावतायत. उचलून वर उचलतायत. वेगळीच मजा आहे. खूप मोठा व्हिडिओ केलाय मी डान्सचा पण बघून घ्या. त्यानंतर असं परत डान्स कधी भेटेल हे मला वाटत नाही. छान जबरदस्त डान्स होता. अशा प्रकारे आता पालखी जी शोभायात्रा आहे मंदिरात आलेली आहे. निशाणाची गारणात आम्ही पूजा करणार आहे. ती चालू आहे. आम्ही थोडं लांबच उभे आहे. गारणं घालणार. निशाणाची पूजा केलेली आहे. आणि आता इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट तो आहे. म्हणजे इंटरेस्टिंग आहे कार्यक्रम. तो आहे लग्नाचा. आणि जो मुलगा ज्याला आणला आहे त्याचा प्रॉब्लेम हा झाला. म्हणजे त्याला खूप विनवण्या करून त्याला आणला आहे. लग्नासाठी तयार केलं आहे. तर तो दाढी करत होता. त्यांनी अर्धी मिशी कापली आणि बरोबर लक्ष ठेवून होते त्याच्यावर. जशी अर्धी मिशी कापली आणि 12 वाजले.
12 नंतर शनिवार चालू होतो आणि शनिवार नंतर दाढी करत नाही आमच्यात. तर प्रॉब्लेम हा झाला, त्याची अर्धीच मिशी राहिली आणि अर्धी काढली. आता ही वरात येते आहे मुलाची, बघू शकतात. खूप इंटरेस्टिंग आहे हे लग्न आणि हसून हसून मी मेलो या लग्नात. जबरदस्त. ही 12ची स्टोरी ऐकून तर मी मेलो, कारण मी पण असंच पहिल्यांदा बघते की अर्धी मिशी होती त्या मुलाला. मंदिराच्या दिशेने जाणार आहे. खूप धमाल आहे. अर्धी मिशी बघून आमचं हसणं थांबत नव्हतं, पण याच्या मागची इंटरेस्टिंग स्टोरी पण धमाल आहे. 12 नंतर दाढी नाही करत म्हणायची मिशी कापली गेली नाही आणि त्याला तसाच मेकअप करून घेऊन आले. यात येत नव्हता, त्याला जबरदस्ती उचलून आणलेलं आहे. हीच परत हळूहळू आता विठोबा मंदिराच्या दिशेने आलेली आहे. मुली बघायचा कार्यक्रम होता. 2 मुली आणि तिसरी त्यांनी पसंत केली. बघू शकता कार्यक्रम आता साजरा केला आहे. ते विचारते, त्याला बसवलेलं आहे आणि त्याला कसं कुठलेला पंखा, टेप रेकॉर्डर, कॉर्डलेस फोन हे सगळं घेऊन आलेले आहेत. घेऊन बसलेले आहेत. डिमांड जे आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. यापुढे जे आहे ते कार्यक्रम कोणती मुलगी पसंत फसलेला खूप त्याला एअर पण तेवढा झाला आहे, असं नाही की तो खरा आहे. आणि दुसरा जो हुंडा आहे तो इंटरेस्टिंग आहे. बाहेर मुलांना असतात मुलींना घेऊन येणार, त्यांचं एक स्वागत तसं 2 तासांनी होतं. फुल धमाल आहे. मुलीला पण घेऊन येतात आणि मुलीला घेऊन आलेला आहे. क्रॉस व्हिडिओ दिसला का छोटासा. बाबन दादा मस्तपैकी वलीन वाजवतोय. एक मुलगी आलेली आहे, धमाल आहे. आता त्या मुलीला घेऊन येतात मुलाला दाखवायला. पहिलं नवऱ्यासमोर आणतायत, बघू शकता. गोलमाल पिक्चरचा सीन दिसतोय. ही पहिली मुलगी आलेली आहे. पसंत करतो की नाही. इंटरेस्टिंग आहे. मागे खूप मोठमोठे जोक, वल्गर थोडेफार जोक पण आहे, पण धमाल आहे. तिला नापसंत केली बघत पण एकदा बघितलं पण त्याला नापसंत केलेली आहे. तो नाही म्हणत आहे. दुसरी मुलगी पसंत आहे. ती विचारते की मला काय नाही पसंत केलं, ती रिजेक्ट झालेली आहे. ती पण दुसरी मुलगी आलेली आहे. असं करून वेगवेगळ्या वेशभूषा करून ती मुलगी आली आणि तिला पसंत करतो की नाही बघूया. आता ही तिसरी मुलगी आलेली आहे. आता त्याला पसंत झालेली आहे, तिची लग्न झाली, पसंत झालेली आहे. आता लग्नाची तयारी चालू आहे. मोठा इंटरेस्टिंग पॉईंट आहे की आता लग्न जे होईल त्यानंतर गावातली प्रथेनुसार हुंडा दिला जातो. हुंडा म्हणजे काय, हा मोठा जोक आहे. हुंड्या मडकी भरून बेडका आणली मोठी मोठी.
लग्न झालेलं आहे ते एक दुसऱ्यावर आता बेडकी फेकायला सुरुवात झालेली आहे. बेडकी घेऊन आलेले आहेत, जिवंत बेडकी आहेत, फेकायला चालू करतील लग्न झालेलं आहे. मी पण थोडा मागे उभा राहिलो कारण आताचा जो कार्यक्रम आहे आता लग्न चालू झालेला आहे. बघा कसं फुल इंटरेस्टिंग होताच फुल कॉमेडी लग्न असतं. नवऱ्याला बंद पंख्याने हवा देतात आणि हार बघू शकतात तिथे नारळ. टाकलो आताच्या काळात दुष्काळ असा आमचा म्हणणं आहे असा माहिती अगोदर जो आहे असा तो लग्नाच्या अगोदर तो असा लग्नानंतर जो आहे कधी बोलो तो येतो मा मग आमच्या नवऱ्याचा सगळा मोठा तुम्ही नवरा घालता का? आमच्या नवऱ्याचा सगळा मोठा असा हाती काढता का नवरा? आता बोल मी नवरा हाती काढता का? घालतो का? आमचं नवरा काय ना आमचं रेंज मध्ये नाचता म्हणजे कसं त्याच्यात कसली असते रेंज का माहिती आहे नवऱ्या आमका माहिती आहे कसली रेंज अरे पावरफुल चालता अरे बा तुमचं करून दे का आमच्या कॉकलॅन झाला तरी सगळी कामं आता व्यवस्थित करतात तो रवाना फुटण्याचा गोंधळ करतो नाका घालते नवऱ्याचा काय बघा पहिला सांगा
उतरतोय मी कायला माहिती आहे बा हो नवल काढू आता वाजले कितके अर्धी मिनिट करून गेले आणि 12 वाजून गेले लागलं शनिवार करतो ना का अर्थात करून घेतो अर्धी मिनिट केली काय करतो राजा अरे शुक्रवारचा अर्धा केला आणि शनिवारचा अर्धा ठेवून गेला तू आमचं नवरं पाहिजे ना प्रेम बघता एकदा घेऊन फिरता गाडी घ्याव नवऱ्याच्या कपाळ नागोवा घ्या का आमचं त्यांच्याकडे असं उभं राहू मी काम सांगतो सकाळी उठता आपला धुवून घेतात सकाळी उठता आपला धुवून घेतात कोण धुता धुल्याच्या नंतर तो बाजू करा धूप जाता हो सगळं घेता मजा मी नक्की कोणाला धुता आपला धुवून तो करा परत बाजू करा काय असा हातपाय वगैरे तो नारळ जाऊन धुता त्याच्यानंतर तो करा आपले कामचर्या सांगते तुका उठल्याच्या नंतर कना तो कना आपला करून झाला का तो नाश्त्यात जाता त्याचा सकाळी 10 वाजता नाश्तो लागतो लाजी 4 पाव फक्त खाता मुली येतात त्याचा पसंत आहे काय पहिले विचार हो भाई तुका पसंत आयो दारू बरो वाटा आमचा एवढा कित्याक पडला माणूस आता आमचा एवढा कित्याक पडला